नमस्कार मित्रांनो, आपली ही उत्तराखंड येथील चारधामची नवीन सिरीज सुरू करत आहे. हा आमचा 10 ते 12 दिवसांचा प्रवास मी एक 10 ते 15 एपिसोड्समध्ये डिटेलमध्ये कव्हर करेल. म्हणजे तिथला प्रवास, तिथल्या आलेल्या अडचणी आणि मग एकंदरीतच त्याचा जो टोटल तिथला अनुभव आहे, तर तो मी या सिरीज मार्फत शेअर करेल. चला तर मग निघूया उत्तराखंड चारधाम यात्रेला. सोबत नेहमीप्रमाणेच अपर्णा, अर्चना. आज 22 मे 2024. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. सकाळी ठरलेल्या वेळाप्रमाणे आम्ही कॅब बुक करून गुंजन थिएटर, गोल्फ क्लब, आपला येरोडा मार्गे लोगाव एअरपोर्टसाठी निघालो. तर हा दिसतोय बाजूला, हा येरोडा झेलची भिंत आहे. आणि जोपर्यंत आम्ही तिथे पोहोचणार होतो तर बाकी ग्रुप मंडळी ऑलरेडी पोहोचलेली होती. तिथे पोहोचून मग आम्ही डीजी यात्राचे जे स्कॅन करून आणि आतमध्ये गेलो. पण त्यापूर्वी आता सर्वजण प्रथमच भेटत होतो, तर सगळ्यांचा एक स्टार्टिंगलाच फोटोशूट करावा म्हणून आम्ही सगळ्यांचे ग्रुप फोटो काढले आणि मग तिथून पुढे फ्लाईटच्या बोर्डिंगसाठी प्रस्थान केलं. तर पुणे टू डेहराडून सध्या ही डायरेक्ट फ्लाईट सेवा सुरू आहे. फ्लाईटमध्ये बसून थोड्या गमती जमती करून सेटल झालो आणि हा जवळपास 2-2.25 तासाचा प्रवास आहे. आत्ता सध्या हे फ्लाईट दुपारी 12 वाजता असतं, ते तिथे 2 वाजेपर्यंत पोहोचतं. आता वेळोवेळी त्याच्यात बदल होऊ शकतात. आणि डेहराडून एअरपोर्टला उतरल्यानंतर हे सिव्हिल एअरपोर्ट आहे, त्यामुळे इथे फोटोग्राफी करणं अलाउड आहे. तर अशा प्रकारे आता डेहराडून इथे आम्ही डिबोर्ड केला आणि आता पुढचा प्रवास इथून पुढे सुरू. देहरादून में अभी बोर्डिंग हो चुके हैं. गृहीत धरलेलं आहे. त्यामुळं आपल्या चारधामच्या ट्रिपचे खूप सुंदर फोटोग्राफ्स, व्हिडिओज तुम्ही काढणार हे आम्ही ग्राह्य धरतो. बोलता येणार नाही एवढं छान मला. ठीक आहे, थँक्यू. आणि ते ती जबाबदारी पार पाडतीलच. थँक्यू. पहिला टप्पा पार पडलाय आता आणि आता आमची गाडी निघाली आहे अरायवलच्या दिशेने आणि मग पुढचा प्रवास आता अरायवलला पोहोचल्यानंतर आपण चालू करूया. धन्यवाद. देहराडूनचं एअरपोर्ट हे सिव्हिल एअरपोर्ट असल्यामुळे फोटोग्राफीसाठी काही रिस्ट्रिक्शन्स नव्हते आणि एअरपोर्ट अतिशय सुंदर बनवलेलं आहे. आणि चारी बाजूच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावरती पूर्ण चारधामचे जे पिक्चर्स आहेत त्याच्याने छान असा फील दिलेला आहे. आणि हे जे मोठे मोठे उंच पिलर दिसत आहेत त्याच्यावरती पण वेगवेगळे श्लोक त्यांनी पूर्ण लिहिलेले आहेत. हे जे ब्राऊन कलरचे पिलर्स आहेत त्याच्यावरती. तर त्यामुळे एक असा आपण म्हणजे देवभूमीत पोहोचलो आहोत
याचा चांगला असा फील तिथे पोचल्यावर येतो. तर आता हे अरायवल आमचं झालेलं आहे आणि थोडंसं उतरल्यानंतर सगळ्यांचं पुन्हा बॅगा वगैरे घेऊन थोडंसं फोटो सेशन आणि ठरल्याप्रमाणे राजीव कुमार म्हणून आमचे जे ड्रायव्हर होते ते आपला टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन बाहेर रेडीच होते. एअरपोर्टच्या बाहेर हा छान असा मोठा तिरंगा पण त्यांनी लावलेला आहे आणि सगळ्यात जास्त हे जे ब्राऊन कलरचे जे पिलर्स आहेत त्याच्यावरले जे कोरीव श्लोक्स आहेत संस्कृतमधले, तर त्याच्याने खूप छान असा फील येतो तिथे उतरल्यानंतर. तर सगळ्यांनी आपल्या बॅगा वगैरे ट्रॉलीवरती घेऊन येऊन आणि आपलं गाडीकडे सगळ्यांनी प्रस्थान केलं. तर ही इथे पार्किंग आहे. तर या पार्किंगमध्ये राजीव कुमार ऑलरेडी येऊन थांबलेले होते. आम्ही उतरल्यानंतर सगळ्यांच्या बॅगा त्यांनी वरती लोड केल्या आणि इथे पावसाची कायम शक्यता असते त्यामुळे ते व्यवस्थित टारपोल आपलं टाकून पॅक केल्या. चला, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चलो लेट्स गो. हो गया ना सर. इधर पापड़ी चाट चल रहा और है. एक प्लेट आहे या प्लेट आहे उरली आहे. चला पापडी चाट खायला. एअरपोर्टवरनं थोडं बाहेर आल्यानंतर सर्वांनाच थोडासा भूक वगैरे लागली होती आणि एक चहाचा ब्रेक पाहिजे होता. म्हणून आम्ही बाहेर आल्यानंतर थोड्याशा तिथे असे ठेल्या टाईप गाड्या उभ्या असतात, तर तिथे एक ब्रेक घेतला. थोडेसे पापडी चाट आणि चहा असा छोटासा नाश्ता आटपून आणि पुन्हा आम्ही निघालो आमच्या हॉटेलच्या दिशेने. तर हरिद्वार यात्रेचा आज आमचा पहिला दिवस आहे. आता हरिद्वारला पोहोचलो आहे. समोर चंद्राचं छान दर्शन होतं आहे आणि पुढच्या 10-15 दिवसासाठी हे टेम्पो ट्रॅव्हलर आमचं असणार आहे. आणि आज या हॉटेलला आमचा मुक्काम आहे. हे हॉटेल आहे, हॉटेल ट्रिबो हवेली रिसॉर्ट रूट. हवेलीप्रमाणे फ्रंट छान बनवला आहे त्यांनी. समोर थोडेसे कारंजे आणि हा हवेलीचा लुक
छान हॉटेल आहे. इकडून हे रिसेप्शन आहे. एंट्रन्स मध्ये 2 शिपाई छान उभे केले आहेत. हा थोडासा रिसेप्शनचा भाग. इकडे या बाजूला लिफ्ट आहे. इकडे थोडासा गेस्टला बसण्यासाठी सोफा वगैरे आहे. आणि आमची रूम फर्स्ट फ्लोअर आहे, त्यामुळे जिन्यानेच आपण वरती जाऊन चेक करूया. जिन्यातनं वर आल्या समोरच या 5-6 रूम आहेत. बॅगा आल्याची सूचना राजू काळे देत आहेत सगळ्यांना. तर हा पूर्ण ग्रुप आमचा ह्या फर्स्ट फ्लोअरवरतीच थांबला आहे. इथे टोटल 6 रूम आहेत आणि वरती अशा 2 अशा पूर्ण 8 रूम आहेत. आम्हाला मिळाली आहे ती रूम नंबर 203. तर चला बघूया रूम. उघडल्या समोरच आहे छानपैकी बाथरूम आहे. 1 बेडरूम एवढं मोठं बाथरूम आहे. इकडे सेपरेट गिझर, आरसा, बेसिन. बॅगा आलेल्या आहेत. अर्चनाचा घरी फोन चालू आहे. तो क्वीन बेड आहे. तर छान आहे. AC रूम आहे, स्वच्छ आहे. हे असं इंटेरियर आहे. तर ओव्हरऑल इट्स गुड. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आज फक्त आराम करायचा आहे. उद्यापासून मुख्य प्रवास सुरू होईल.